कोणाकडेच नाही. ते धन सांगता येईल, धनपाल नाही ना. कोणतं धन आहे तुमच्याकडे? हात वर केलेलं सगळ्यात श्रेष्ठ धनवान आहे. कोणतं धन आहे सांगा बघूया. हात बरोबर वर केलाय तुम्ही आणि उत्तर पण बरोबर सांगायला लागलंय. मानसिक समाधान एकदम करेक्ट. आणखी ज्ञानधन. बघा, संपत्तीमध्ये हार्ड कॅश पण असते, एफडीज पण असतात, बँक बॅलन्स सेव्हिंगला पण काहीतरी असते, त्या कपाटात काहीतरी सोनं नाणं दागिने हे पण असते, है ना. जमीन असते, घर असतं, गाडी असते, शेतीवाडी असते, गुरंढोरं असतं. ती काय आहे सगळी? ही सगळी संपत्तीच आहे ना त्या व्यक्तीची, है ना. तशी आमची संपत्ती काही आहे. आमचे खजाने, आमची प्रॉपर्टी कोणती आहे? सगळ्यात पहिली आहे ज्ञान. ज्ञान पण कोणतं? सत्य ईश्वरीय ज्ञान. वाचाल तर वाचाल असं आहे ना वाक्य शिक्षणातलं. पण काय वाचाल तर तुम्ही वाचाल ते वाचन बघ. जो शिकेल पुढं काय? तो टिकेल. काय शिकेल तर तो टिकेल. आणि टिकणं म्हणजे काय? आज मॅडम स्कूल मधून आलेले आहेत. आज आपण बघतोय की सगळे विद्यार्थी शाळा, कॉलेज, युनिव्हर्सिटी यांच्या फॅक्टरी मधून शिकून मोठ्या मोठ्या डिग्र्या घेऊन बाहेर तर पडतायत, पण ते टिकायला लागलेले आहेत. त्याचा मिनिंग काय? काय टिकवायचंय? भारतीय संस्कृती टिकवायची. शिक्षण घ्यायचंय आम्हाला, नैतिक मूल्यांना टिकवायचंय. शिक्षण घेऊन आम्हाला आमचं श्रेष्ठ चारित्र्य टिकवायचंय. शिक्षण घेऊन आम्हाला घर परिवारामध्ये, संबंधांमध्ये तो गोडवा टिकवायचा आहे. मग हे टिकायला लागले का? ह्यातलं काय काय व्हायला लागले? पडवळेबाई, पडवळे सर आहेत. स्कूल कॉलेजमधून शिक्षण पण दिलं जात आहे, वाचन होत आहे त्याचं. मोठ्या मोठ्या लायब्ररीज आहेत, मोठी मोठी, मिडल, छोटी, सगळ्या टाईपचे बुक्स आहेत त्या लायब्ररीमध्ये. आणि त्याचे जे मेंबर्स आहेत, ज्यांना वाचनाचा छंद आहे, ते किती वाचायला लागलेले आहेत. मग ते वाचाल तर वाचाल. कशातून वाचायचंय? मृत्यूपासून. मृत्यूपासून तर कोणीच वाचणार नाहीये. वाचायचं कशापासून असतं? वाचणे म्हणजे सेफ राहणे, सुरक्षित राहणे. कशापासून सुरक्षित आहे? आज आपले सगळे जे जवान आहेत, देश सीमेवरती उभारलेले आहेत, है ना. आपल्या देशाचं रक्षण करण्यासाठी ते उभे आहेत. इतर देशाने आमच्यावर अटॅक करायला नको. आम्ही जे देशाच्या आतमध्ये आहोत, सुरक्षित स्थानावर, आम्ही कशापासून वाचायचंय? आम्हाला काय का पुढे दुश्मन आहे का आमचा? पण आमच्या आतमध्ये असणाऱ्या ज्या दुष्ट प्रवृत्ती आहे, कमी कमजोरी आहे, अवगुण आहे, विकार आहे, हे आहेत ना आमचे शत्रू. याच्यापासून आम्हाला वाचायचंय. मग याच्यापासून स्वतःला वाचवण्यासाठी काय वाचायचं? मग मी ते जे ज्ञान आहे, ते जे शिक्षण आहे, ते शिवबाबांचं शिक्षण.